श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. 118वी ओवी आता आपण पाहतो आहोत. ना तरी प्रलय वन्ही महावातू, या दोघा जैसा सांघा तू, तैसा हा गंगा सूतू सेनापती. प्रलय काळामध्ये अग्नी जर प्रदीप्त झाला, फोफावला, सगळीकडे आग डोंब उसळला, वणवेच्या वणवे पेटले, आणि जर त्याला वादळी वाऱ्यांची साथ मिळाली, तर या दोन पंचमहाभूतांचा संगम झाल्यानंतर अग्नी आणि वायू काय अवस्था होईल. आधीच अग्नी पेटलेला आहे, तो भडकलेला आहे, आणि त्याला वाऱ्याची साथ मिळाली तर तो सगळं काही जाळत पुढे पुढे जातो. अगदी त्याप्रमाणे गंगेचा पुत्र असणारा हा भीष्म नावाचा भीष्माचार्य हे आमचे सेनापती आहेत. ना तरी प्रलयवन्नी महावातू, या दोघा जैसा सांघा तू, तैसा हा गंगा सूतू सेनापती. अग्नी आणि वायू एकत्र आल्यानंतर ज्याप्रमाणे जगाची अवस्था होते, सगळं काही जळून खाक होतं, भस्मसात होतं, त्याप्रमाणे आमचं हे अफाट सैन्य आणि त्यामध्ये असणारे भीष्माचार्य सेनापती, त्यामुळे हे पांडवांचं सैन्य जळून भस्मसात होणार यात शंकाच नाही, असं दुर्योधन म्हणतोय. पुढची ओवी. आता येणेसी कवन भिडे, हे पांडव सैन्य कोर थोकडे, परी वरची लेनी पाडे दिसत असे. आता येणेसी कवन भिडे म्हणजे आता आपल्या या अशा सैन्याबरोबर भिडण्याची, सामना करण्याची, समोर येण्याची हिम्मत कोण करेल. त्यात पांडवांचं सैन्य अगदीच किरकोळ आहे, थोकडं आहे, आणि जणू काही एखादी चंद्रकोर असल्यासारखं ते अगदी किरकोळ आहे, आणि आपल्याकडे मात्र पूर्ण चंद्र आहे. बघा ज्ञानेश्वरांचं किती बारीक बारीक शब्द त्यांनी इतक्या काळजीपूर्वक वापरलेत की पांडवांचं सैन्य जसं काय चंद्रकोर असल्यासारखं छोटंसं दिसतंय, आणि आमचं मात्र पूर्ण चंद्र असल्यासारखं इतकं मोठं दिसतंय. आणि म्हणून त्यांनी शब्द वापरला आहे, हे पांडव सैन्य कोर थोकडे, चंद्रकोरीसारखं अगदीच थोकडं किरकोळ आहे. परी वरचिलेनी पाडे दिसत असे, नाही का. आणि आमचं मात्र भरपूर मोठं दिसतंय, आणि पांडवांचं सैन्य आमच्या पुढे अगदीच तुच्छ. अशी तुच्छता तो प्रत्येक ओवीमध्ये दाखवतोय. बघा पुढची ओवी. वरी भीम सेतू बेथू, तो जाहला असे सेना नाथू, ऐसे बोलोनिया मातू सांडिली तेणे. आणि या सर्वांवर कडी म्हणजे पांडवांचा सेनापती भीम आहे. भीम अरे 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 बत्थड डोक्याचा आहे. बेथू, बेथू म्हणजे मूर्ख,
मतिमंद, बत्थड डोक्याचा. आणि आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, पैलवान लोकांना अक्कल नसते. त्यांचं डोकं काम करत नाही, त्यांची शक्ती काम करते. म्हणून जे पैलवान असतात त्यांना मतिमंद समजतात किंवा त्यांची गती मंद असते, मंद गतीने चालतात. परंतु अंगामध्ये शक्ती असते, सामर्थ्य असतं, जोम असतो, उत्साह असतो, पण डोकं चालत नाही. आणि नेमका हाच संदर्भ ज्ञानेश्वर महाराजांनी ही ओवी लिहिताना वापरला. हा भीम आहे, पराक्रमी आहे, शूर आहे, सगळं आहे, पण बत्थड डोक्याचा आहे, मंद बुद्धी आहे. असं सगळं सांगून वरी भीम सेतू बेथू, तो जाहला असे सेना नाथू. आणि असा मंद डोक्याचा, बत्थड डोक्याचा भीम हा पांडवांचा सेनापती आहे. ऐसे बोलून या मातू सांडिली तेणे. असं बोलून आपलं बोलणं त्याने सांडलं, म्हणजे बंद केलं. म्हणजेच काय की दुर्योधनाने हे सर्व सांगितलं आणि तो शांत राहिला, गप्प बसला, त्याने आपलं बोलणं थांबवलं. दुर्योधनाची ही सगळी अवस्था अशा प्रकारची होती. अर्जुनाकडे मात्र भगवान श्री गोपाल कृष्ण असल्यामुळे अर्जुनाला भगवंताचा आधार होता. अर्जुनाची निष्ठा, अर्जुनाची श्रद्धा, अर्जुनाची भक्ती, अर्जुनाचा भाव हा श्रीकृष्णावर होता. तुलसीदासांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की देवा, मला माझी काहीच काळजी नाही, पण तुझं नाम घेऊन जर मला अपयश आलं तर लोक मला नाही तुला नावं ठेवतील. काय हा भाव आहे बघा. तुलसीदास म्हणतात, हे परमेश्वरा, हे भगवंता, मी तुझं रात्रंदिवस नाम घेतोय रे. आणि असं असताना जर उद्या एखादी गोष्ट माझ्या बाजूने योग्य नाही झाली, किंवा मला अपयश आलं, किंवा माझा पराभव झाला, किंवा मी एखाद्या गोष्टीमध्ये कमी पडलो, किंवा एखादी गोष्ट मला हवी तशी नाही झाली, तर या सगळ्याचा दोष लोक मला देणार नाहीत, ते तुला देतील. आणि म्हणून भगवंता सावध राहा बरं, मी तुझं नाम घेतोय आणि तुझ्या नामाला कलंक लागू नये, तुझ्या नामाला लोकांनी कमी लेखू नये, त्याची तुच्छता होऊ नये, याची काळजी तू घे बाबा. किती सुंदर विचार तुलसीदासांनी मांडलाय बघा. आणि नेमका अर्जुनाचा भाव तोच आहे. हे भगवंता, तू माझ्या बाजूने आहेस ना, मग मला पराभवाचं काय कारण आहे, किंवा माझा पराभव होईलच कसा, किंवा मला अपयश येईलच कसं. आणि जर समजा ते आलं तर हा माझा पराभव नसून, हे माझं अपयश नसून, हे भगवंता, हे तुझं अपयश आहे आणि तो तुझा पराभव आहे. आणि तुझा पराभव झालेला तुला चालणार नाही, तुला अपयश आलेलं तुला चालणार नाही. आणि म्हणून तू योग्य ती खबरदारी घेशीलच, म्हणजेच तू मला युद्धामध्ये विजयी करशीलच. हा भाव अर्जुनाच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून इथे प्रेमाची आणि भक्तीची अतूट अतूट अशी श्रद्धा दिसून येते. जिथं प्रेम आहे, जिथं भक्ती आहे, जिथे भगवंत आहे, तिथे विजय हा ठरलेलाच असतो. आणि ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण स्वतः उपस्थित असतात, तिथं सगळ्या गोष्टी चांगल्याच होतात, योग्य होतात, सुखावह होतात, आनंददायी होतात.
असा हा सगळा युद्धभूमीवरचा प्रसंग गीतेच्या या निमित्ताने ज्ञानेश्वर महाराजांनी अप्रतिमरित्या रंगवलेला आहे. आता आपण गीतेतला पुढचा 11वा श्लोक पाहूया. अयनेषु च सर्वेषु यथा भागं अवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. अयनेषु च सर्वेषु यथा भागं अवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. अयनेषु च सर्वेषु यथा भागं अवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. या श्लोकाचा अर्थ आता आपण बघूया. आता तुम्ही सर्वांनी सैन्याच्या या व्यूहरचनेमधील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्माचार्यांना पूर्ण सहाय्य केलं पाहिजे अशी आज्ञा दुर्योधन राजा या नात्याने आपल्या सैन्यातल्या सर्व वीर पुरुषांना उद्देशून करत आहे. या युद्धामध्ये 11 अक्षौहिणी सैन्य जरी असलं तरी काही प्रमुख योद्धे जे असतात ते अगदी पुढच्या म्हणजे पहिल्या लाईनीत असतात आणि ते सर्व सैन्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलत असतात आणि म्हणूनच त्यांना नेता असं म्हणतात. नेता कोण? जो सर्वात पुढे असतो आणि सर्वांची काळजी घेतो, सर्वांचं रक्षण करतो आणि आलेल्या संकटाला स्वतः सामोरा जातो, त्याला नेता म्हणतात. आजकालचे नेते हे सगळ्यांच्या मागे राहतात, स्वतःची सुरक्षा पाहतात, स्वतःसाठी 4-4, 5-5 बॉडीगार्ड घेऊन फिरतात. हे असे नेते आमचं काय रक्षण करणार आणि आमची काय काळजी घेणार? बघा, सध्याच्या काळामध्ये स्वतःला नेते समजणारी मंडळी मधोमध त्यांची गाडी आणि चारी बाजूला त्यांचं रक्षण करणाऱ्या बॉडीगार्डची गाड्या असतात. मग असे नेते समाजाचं काय रक्षण करणार? समाजाचं काय पुढाकार घेणार? नाही का? म्हणून सध्या सगळंच अजब चालू आहे. सामान्य जनता मुकी बिचारी, कुणीही हाका अशी अवस्था झालेली आहे. आपल्यावर अन्याय होतोय पण आपण अन्याय सहन करण्याशिवाय पर्यायच नाही. बोलायला जावं तर आपला जीव घेतला जातो, काही सांगायला जावं, तक्रार करावी तर कुणी ऐकून घेत नाही. ज्यांच्याकडे जाऊन तक्रार करावी तेच भ्रष्टाचारी आहेत, तेच या नेते मंडळींच्या हाताखालची ताटाखालची मांजरं झालेली आहेत. अशा या सध्याच्या अवस्थेमध्ये सामान्य लोकांचं जगणं देखील मुश्किल झालेलं आहे. आपण या नेत्यांकडून, या समाजाकडून काय अपेक्षा करणार? आणि म्हणून कलियुगामध्ये हा सध्याचा काळ जो आलेला आहे तो अत्यंत दयनीय असा झालेला आहे. इथे आता आपण दुर्योधनाच्या सैन्याच्या रचनेविषयी आता पाहतो आहोत. युद्धामध्ये मोठ्या प्रमाणावर सैन्य असतं,
त्याचे अनेक विभाग असतात. मुख्यतः 4 विभाग असतात. एक, पायी चालत जाऊन युद्ध करणारे, त्यांना पायदळ म्हणतात. दुसरे असतात ते घोड्यावर बसून युद्ध करणारे, त्यांना घोडदळ म्हणतात. तिसरे असतात हत्तीवर बसून युद्ध करणारे, त्यांना हत्तीदळ म्हणतात. आणि चौथं असतं रथामध्ये बसून युद्ध करणारे, त्यांना महारथी असं म्हणतात. म्हणजे त्या काळामध्ये, म्हणजे कौरव पांडवांच्या युद्ध काळामध्ये 4 प्रकारचे सैनिक, 4 प्रकारची माणसं युद्धामध्ये भाग घेत असत. पायी युद्ध करणारे पायदळ, घोड्यावर बसून युद्ध करणारे घोडदळ, हत्तीवर बसून युद्ध करणारे हत्तीदळ आणि रथामध्ये युद्ध करणारे रथदळ. आणि या सर्व विभाग प्रमुखांना उद्देशून, या सर्व प्रमुखांवर मुख्य असणारा तो सेनापती आणि सेनापतीलाही आज्ञा देणारा तो राजा, अशी ही सगळी रचना त्या काळामध्ये होती. दुर्योधन हा कौरवांचा राजा होता आणि म्हणून तो भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य या 3 प्रमुख असणाऱ्या आचार्यांना, सेनापतींना आदेश देऊ शकत होता. आणि सर्व विभाग प्रमुखांना सुद्धा तो आदेश देऊ शकत होता. आपल्या सैन्याची आणि पांडवांच्या सैन्याची माहिती दिल्यानंतर आपल्या सैन्यातल्या सर्व प्रमुख योद्ध्यांना उद्देशून, विभाग प्रमुखांना उद्देशून तो आज्ञा देतोय की आता तुम्ही भीष्माचार्यांचं रक्षण करा. गोपाल कृष्ण भगवान की जय.